नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण या ठिकाणी मनीष हँडक्राफ्ट या ज्या नारळाच्या ज्या कवट्या असतात ज्याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतो. नारळ फोडलं की आपण खोबरा खाऊन घेतो आणि नारळाची कवटी फेकून देतो. पण या ठिकाणी आमचे सोमनाथजी डफाळ आहेत, त्यांनी या ठिकाणी ज्या फेकण्यासाठी ज्या वस्तू आपण वापरतो किंवा फेकून देतो त्या वस्तूंपासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, या ठिकाणी टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ घरगुती उपयोगी वस्तू या ठिकाणी बनवलेल्या आहेत. फ्लॉवर प्लॉट आहे, पेन ठेवण्याचे वस्तू असतील, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो अगरबत्ती लावण्याचे वस्तू असेल, घरामध्ये शोच्या वस्तू असतील, अशा छोट्या छोट्या ज्या आहेत नर्सरी टाईप या ठिकाणी झाडं सुद्धा त्यामध्ये लावलेले आहेत. म्हणजे आपण घरामध्ये सुशोभित वस्तू या ठिकाणी करू शकतो. आणि ह्या ज्या वस्तू आहे या नारळापासून बनवलेल्या आहेत. नारळ जे आहेत आपण फोडल्यानंतर देवाला वाहिल्यानंतर खोबरा काढून घेतल्यानंतर जी कवटी शिल्लक राहते त्या कवटीतनं हा अनोखा उपक्रम या ठिकाणी केला आहे. सोमनाथजी नमस्कार. नेमकी ही जी संकल्पना आहे ही तुमच्या डोक्यामध्ये कशी आली आणि काय नेमकी महत्व तुमच्या डोक्यामध्ये आलं की हे केलं पाहिजे, एक वेगळा पॅटर्न काय? नमस्कार मित्रांनो. तर झालं काय, आमची मनीष हायटेक नर्सरी, तर नर्सरीच्या माध्यमातून आम्हाला जे नारळाचे रोपं लागतात त्यातले काही काही नारळाचे रोपं फेल होऊन जातात. तर फेल झाले रोपांचं काय करायचं, तर ते कवट्या तशाच राहायच्या, मग ते फेकून द्यायचं आम्ही कुठंतरी किंवा कचरा व्हायचा. तर मग मी सिंधुदुर्गला ट्रेनिंग घेतली याचीवाली, नारळाच्या करवंड्यापासून वस्तू बनवायची. आणि मग नर्सरीवर आलो तर मग नारळाच्या करवंड्यापासून मग मी त्या संकल्पनेचं, आता जसं आपण म्हणतो की नारळ हे कल्पतरू वृक्ष आहे, तर कल्पतरू वृक्ष म्हणल्यावरती त्याचा एक पण नारळाचा एक पण वस्तू ही अंश हा वाया जात नाही, हा मानव निर्मितीसाठी एकदम फायदेशीर आहे. तर मग त्याचा उपयोग करून मग मी छानशी वस्तू बनवली. जसं की आता तुम्ही बघता हे आगल देव आहे, यात आपण लाईट पण लावू शकतो. जसे शोभेचे आपण टिपॉय म्हणून आपण टिपॉयवरती हे पण ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण टेबलवरती हे झाड बघा, हे शोभेसाठी आपण ठेवू पण शकतो ते. म्हणजे या ठिकाणी कल्पतरू जे आहे, ज्याला कल्पतरू वृक्ष म्हणतो, या कल्पतरू वृक्षापासून एक नवीन संकल्पना आहे. या ठिकाणी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी हे नारळाच्या कवटीपासून कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी बनवल्यात अंदाजे तुम्ही, काय अशा घरगुती उपयोगाच्या आहेत बघ? आता आपण या ठिकाणी बघू शकता, आपण कप पण बनवलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे खाऊ शकतोय. त्यानंतर टेबलवरती आपण ऑफिस टेबलवरती यात मोबाईल पण ठेवू शकतोय. आपण बघू शकता का हा जो मोबाईल आपण ह्या पद्धतीने असा मोबाईल ठेवू शकतो. आणि मोबाईल ठेवल्यावरती आपण ऑनलाईन मीटिंग, झूम मीटिंग असो किंवा VC असो, हे आपण त्याच्यावरती अटेंड करू शकतो. आणि सगळे आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट आहे, म्हणजे मीटिंग करताना पण किती माणूस डिप्रेशन मध्ये असलं तर झाडाकडे पोहून तो एकदम फ्रेश होऊ शकतो. म्हणजे निसर्ग वातावरण जे आहे ते करवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी तुम्ही बनवलेलं आहे. याच्यामध्ये हे पण ह्या पद्धतीने पण आपण बनवलेलं आहे. जे फर्निचर आहे, जे हे झालेले फेकून दिलेले आपण बघतो, त्याचा पण वापर केलेला आहे आपण. त्या मोबाईल स्टँड आणि हे फ्लॉवर पॉट साठी आपण उपयोग करू शकतो. याचा समाजामध्ये कसा तुम्हाला उपयोग होतोय, काय प्रतिक्रिया लोकांच्या बघितल्यानंतर वाटते? मला तर कौतूहल वाटलं की कल्पतरूच्या वृक्षापासून ही कल्पना तुमच्या डोक्यात आली आणि तुम्ही हे सगळं सुंदरसं बनवलेलं आहे. मी सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे. पण तुमच्या नेमकी एकंदरीत समाजामध्ये ज्यावेळेला तुम्ही शॉप म्हणून जाता किंवा एखाद्या एक्झिबिशन मध्ये जाता, त्यावेळेला तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा येतो नेमकी? आता नागरिकांचा प्रतिसाद असा आहे का, नागरिक या ठिकाणी एक्झिबिशन ठिकाणी माझ्या स्टॉल समोरून जात असले ना, ते परत रिटर्न येतात, कुतूहलाने बघतात नेमकी काय. तर नारळाच्या करवंडीपासून जे आपण आजपर्यंत त्यांच्या याच्यानुसार आजपर्यंत आपण नारळ फोडल्यावरती करवंडी फेकून देतो किंवा काहीतरी जाळून टाकतो, तर त्या करवंडी फेकून दिलेल्या आपण अशा पद्धतीने उपयोग करू शकतो. हे त्यांच्या मनात आता रूढ राहिला आणि त्या पद्धतीने ते पण काही वेळेस आम्हाला पण फोन करता का कशी बनवायची. आणि तर मी बचत गटांना आणि ज्या उद्योजकांना जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर आपण ती ट्रेनिंग पण देतो. म्हणजे तुम्ही आता उद्योजक घडवण्याच्या सुद्धा मागे लागलेले आहेत. आणि त्यांचा आपण उद्योजक निस्सा घडवायचा नाही, तयार केलेला कच्चा माल पण आपण देणार आणि त्यांचा पक्का माल पण आपण तुम्हीच घेणार आहे. ही सगळी ही जी किंमत आहे, याची किंमत किती आहे नेमकी, काय केवढ्याला किंवा किती प्राइस आहे, सर्वसामान्य माणसाला परवडेल असा त्याचा भाव कसा असणार आहे? किंवा आता खेड्याकडची जनता आहे, फेकून दिलेल्या नारळापासून ही सुशोभित बनवलेली आहे. एकंदरीत तुमचा खर्च आणि विक्रीचा खर्च म्हणजे ग्राहकांना परवडेल असा, ग्राहकांना परवडेबल असाच आपण ठेवलेला आहे. आता आपण ऑनलाईन पेक्षा डायरेक्ट ऑनलाईनची रक्कम समजा 3% असेल
तर आपण डायरेक्ट कमी याच्यात म्हणजे डायरेक्ट 30 रुपये 20 रुपये या पद्धतीने आपण देत असतो. आपण आता बघू ही- शकता हा कप आहे, हा ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता हा कप कितीचा आहे. हा. मी झूम करू शकतो का थोडं हा. झूम करून दाखवतोय. तर तुम्ही बघा हे ऑनलाईन तुम्ही कप ऑनलाईन जर तुम्ही घेतले तर तो हा 300-350 रुपयाला एक कप जातो. हा फक्त आपण 30 रुपयाला देतो. 30 रुपयाला. 30 रुपयाला देतो. आणि हे जे तुम्ही टेबल वरती जे हा जे ठेवताय आता आपण जे टेबल वरती ठेवलेले आहे हे बघा आपण बघू शकता. हा जर याची- ऑनलाईन जर घेतला तुम्ही तर हा 450-500 रुपयाला जातो. तर हा आपण फक्त 150 रुपयाला ठेवलेला आहे विथ प्लॅन ठेवलेला With plan. आहे. हा आता इथं काही काही कस्टमर येतात तर मला विचारतात हा जो भिंतीला टांगण्याचा जो हा आहे हा कितीला आहे. तर मी सांगतो 150 रुपयाला आहे. तर ते असे आश्चर्यचकित होऊन जातात डायरेक्ट का त्यांनी ऑनलाईन 550 ते 600 रुपयाला घेतलेला आहे Search त्यांनी. तर केलेला आपण असतो तो. 150 रुपयाला विकतोय फक्त ते. तो सर्च तर ते केल्यामुळे हा आणि ग्राहकाची उत्सुकता बघून माझा जवळजवळ मला आता हा संपत आलेला आहे. मग मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आता हे झालं तुमचं कल्पतरूच्या फळापासून म्हणजे नारळापासून या ठिकाणी तुम्ही वस्तू बनवलेल्या आहे. आता पुढे तुमच्या डोक्यात अशी नवीन एखादी संकल्पना आहे की अजून काही एखादा उपक्रम तुम्हाला करायचा आहे नेमकी? उपक्रम तर आहेच, जसे भरपूर उपक्रम आहे आपल्यावाले. तर नर्सरी माध्यमातून ज्या उद्योजकांना नर्सरी टाकायची आहे, त्यांना आपण ट्रेनिंग पण देतो. त्याच्यानंतर आता नारळाचं बिझनेस ज्यांना चालू करायचा आहे तर आपण त्यांना Training पण ट्रेनिंग देत देऊन आहेत. त्यांचा उद्योग चालू करू शकतो. आणि त्यांचा आपण कच्चा माल देऊन पक्का माल पण आपण देऊ घेणार शकतो. म्हणजे खरेदी तुम्हीच करणार शक्यतो तो उत्पादन तयार करून. हा म्हणजे त्यांची जी विक्री बाजारपेठ आहे ती तुमच्या जवळच उपलब्ध राहणार आहेत. माल विकायचं टेन्शनच नाही. हो. अजून काही नवीन संकल्पना तुमच्याकडे आहे का? नाही, जेणेकरून सध्या असं काही करू काही शकता की आज- नवीन संकल्पना तर अजून तर नाही, पण पुढे जर काही संकल्पना आली तर मग नक्कीच आपण जनतेला त्याचा फायदा देऊ आपण त्याचा. निश्चितच हे होते सोमनाथजी डफाळ आणि यांनी सांगितलंय की मी कल्पतरूच्या वृक्षापासून या अशा सुशोभित वस्तू ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या बनवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये आपण टेबल वरती असेल किंवा शोकेश मध्ये असेल एक सुंदर आणि एकदम आकर्षित असं घर आपलं बनवू शकतो. त्यामध्ये त्यांनी जे आहेत वनस्पती देखील लावलेल्या आहेत. आणि हे सगळं तुम्ही बघत असाल प्रेक्षक हो की टाकाऊ पदार्थ आहेत, जेणेकरून आपण नारळ, मी सुरुवातीलाच म्हटलं की नारळ फोडलं की आपण कवटी फेकून देतो, पण त्याच कवटीपासून या ठिकाणी शोभेच्या वस्तू या ठिकाणी सोमनाथ डफाळ यांनी बनवलेल्या आहेत. अशाच पद्धतीने नवीन आपण यशोगाथा बघणार आहोत पुढील कार्यक्रमापर्यंत. तोपर्यंत नमस्कार.